नमस्कार. नर्मदे हर. आज आपण टिळक मंदिर महाराज समाज भवन ही वास्तू, याचा निर्माण कसा चालू आहे हे आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करतोय. 22 नोव्हेंबर 2023 रोजी ह्या वास्तूचे भूमिपूजन झाले. याचा मागील इतिहास असा आहे की सन 1920 मध्ये 8700 स्क्वेअर फीटचा हा प्लॉट तत्कालीन मराठी मंडळ म्हणजे महाराज समाजाने विकत घेतला होता आणि इथे टिळकांचं मंदिर, भारतातलं पहिलं टिळक मंदिर जबलपूरला स्थापन झालं. आज या भवनाला जेव्हा 100 वर्षाहून जास्त झाले, तर सर्वांनी मिळून, पूर्ण समाजाने मिळून एक निर्णय घेतला की या जागेवरती भव्य टिळक मंदिर आणि महाराज समाज भवन याचं निर्माण करूया. भूमिपूजन झाल्यानंतर कार्य चालू झाले. आपण बघू शकता किती खोल गड्डे याच्यात घेतलेत. जवळजवळ 400 फूट गहराईचं अजून बोरिंग घेतलंय. आणि आता आपण आज ह्या भवनाची काय प्रगती आहे हे बघूया. मी बाहेर आपल्याला रस्ता दाखवतोय. या रस्त्यावरनं थोडीशी शूटिंग केली आणि हे समोर जे भवन दिसतंय दोनच्या मध्ये निळे हे जे टीन दिसत आहेत, इथे आपलं भवन आहे. हा बाहेरचा रस्ता आहे, सडक आहे. आणि समोर आता आपण हे जे लागलेले जे टीन आहेत, गेट आहे, ह्याच्यातनं आपण आत चालूया. थोडासा इतिहास म्हणजे या भवनाचा जेव्हा संकल्प झाला तेव्हा असं लक्षात आलं की मोठं भवन बनणार आहे. तर ग्राउंड फ्लोअरला जे भवनाचं जे निर्माण होत आहे ते 5780 वर्ग फूट ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोअरला पण 5780 वर्ग फूटचं हे निर्माण कार्य झालेलं आहे. आता आपलं जे वाचलेलं कार्य ते फक्त टॉवर, पॅरापेट वॉल हे आपलं वाचलेलं आहे. आता आपण भवनाच्या आतमध्ये प्रवेश करूया. हे भवनाचे हॉलचा एक प्रवेशद्वार मी तुम्हाला दाखवतो, जिनाही दाखवतो आणि साईडची खोली पण दाखवतोय. आता आपण आत चालूया. पहिले साईडचं जे स्ट्रक्चर आहे या भवनामध्ये आपल्याला हे लक्षात ठेवायचं की याच्या चारी बाजूला आपण जागा सोडल्या आहेत. मी इकडनं दाखवतोय आपण फ्रंट वरनं कशी जागा सोडली आहे, मागे कशी सोडली आहे, साईडला, म्हणजे चारी बाजूला आपल्याला पाय फिरूनही भवनाची परिक्रमा करता येते. अशी एवढी जागा आपण सोडली आहे. याचं कारण आहे की आपल्याला आपल्या स्वतःचं लाईट अँड व्हेंटिलेशन हवं आहे. आता आपण पहिल्या खोलीत प्रवेश केलाय. या खोलीच्या बाहेर टिळकांची प्रतिमा स्थापित होणार आहे. आणि ही जी खोली आहे ही खोली वाचनालयाच्या रूपामध्ये घेऊन, आणि या खोलीच्या आतलं मी तुम्हाला टॉयलेट ब्लॉकही दाखवतोय. आणि आता हे टॉयलेट ब्लॉक आहे आणि ही खोली अशी टोटली एक खोली आहे. याच्यानंतर आपण हे बघून घ्या खोली. हे आपलं ऑफिसही राहील, थोडंसं इथे डिजिटल वाचनालय आणि आतल्या एका खोलीमध्ये संपूर्ण वाचनालय, अशी योजना आहे. या खोलीतनं आपण प्रकाश बघू शकता, किती सुंदर या खोलीमध्ये प्रकाश आहे. आणि इकडनं आता आपण हॉलकडे चालूया. या मोठ्या मोठ्या खिडक्या ज्या आहेत ते 6 फूट बाय 5.5 फूटच्या ह्या खिडक्या लागणार आहेत. वरती व्हेंटिलेटर्स पर्याप्त आहेत, तुम्ही बघू शकता. हॉलची साईज आहे 37 फूट बाय 67 फूट. आणि आपण बघू शकता हा भव्य आणि दिव्य हॉल. याच्यामध्ये 7 मोठ्या खिडक्या आहेत, 4 व्हेंटिलेटर आहेत. आणि हॉलमधनं परत आपण आतमध्ये जाऊया. तर एक वाचनालयाचं कक्ष आपण या हॉलला जोडून ठेवले, जे मी आपण बघतोय. हे वाचनालय कक्ष, याच्यामध्ये खिडकी, याच्यामध्ये भरपूर लाईट आहे आणि ह्याला अटॅच लेट्रिन बाथरूम आहे. या प्रकाराचं हा वाचनालयाचा एक कक्ष आहे, जे की हॉलला लागून आहे. आणि समोर एक कक्ष, असे 2 कक्ष आपण वाचनालयासाठी ठेवणार आहे. पण मी जर सांगितलं की मागे मी चारी बाजूला जागा रिकामी ठेवली, तरी मागची जागा मी दाखवतोय बिल्डिंगच्या साईडची. पण बघू शकता आरामात पायी जवळजवळ 5 फुटाची ही जागा सुटलेली आहे. आणि आता आपण परत या खोलीतनं बाहेर निघूया आणि हॉलमध्ये येऊया. हा भव्य आणि दिव्य हॉल आहे. खालचं जे काही आपण निर्माण कार्य केलंय त्याची जी लागत आहे ती 1165 रुपये प्रति वर्ग फुटाने आपण खालचं काम दिलेलं आहे. त्याच्यामध्ये प्लास्टर फिनिशिंग पर्यंतचं हे काम आहे. आपल्याला टाईल, त्याच्यानंतर सिलिंग, इलेक्ट्रिफिकेशन, अजून चौथं प्लंबिंग,
सेनेटरिंग हे आपल्याला करायचं आहे. तर आता आपलं प्लास्टरचं काम खालचं जवळजवळ झालेलं आहे. आणि हॉल आपण बघू शकता, या हॉलमध्येच पुरुषांसाठी आणि महिला सदस्यांसाठी वेगळे वेगळे टॉयलेट ब्लॉक्स आहेत. प्रत्येक टॉयलेट ब्लॉक मध्ये 3-3 संडासांची आणि बाथरूमची व्यवस्था आहे. अजून मेकअप रूम आहे लेडीज टॉयलेटमध्ये आणि जेंट्स टॉयलेटमध्ये. याच प्रकारची जागा सोडलेली आपण ह्या प्रकारचं हे खालचं मी दोन्ही आपण बघू शकता. इथे थोडासा आता अंधार आहे, सेंटरिंग थोडस लागलेली आहे म्हणून. प्लास्टर झालेले पण थोडस खिडकी आपण आता बंद केलेली म्हणून थोडा अंधार दिसतो. इथे आपण व्हेंटिलेटर वरचा दाखवला. तर आपण परत टॉयलेट ब्लॉक्स मधून बाहेर पडूया आणि आपण चलूया किचन पोर्शन कडे. हा पूर्ण हॉल बघा किती भव्य आणि दिव्य दिसतोय. ह्या पूर्ण खालच्या फ्लोअरची जी हाईट आहे ती 13 फूट 6 इंच आहे. बघा मी सांगितलं जसं चारी बाजूला पण जागा ओपन ठेवली आहे. ही भरपूर मोठी जागा आपण ओपन आहे. हे बघू शकता इकडनं. आता मी म्हणजे मागचा भाग आहे थोडासा हाही दाखवतो मी, म्हणजे आपल्याला जी परिक्रमा आपण करू शकतो असं जे मी सांगितलंय ते पण आपल्याला बघता येईल. हे समोर हे जे दिसतंय हे टिळक जिकडनं आपण लिहिलेलं आहे, ही पूर्ण जागा आपली अशी गोल फिरून आहे. ते समोर नाही येता येईल आपल्याला. आणि मागे हे जे मी जागा दाखवतोय जिथे एसी शीटचे हे ठेवले तिकडनं पण एक रोड या भवनाला मिळतो. या भवनाला 3 रोडची सुविधा आहे. मागचं अंगण आपण बघू शकता कसं दिसतंय ना. आता आपण हॉल कडनं आणि किचनला आपण थोडं वेगळं केलेलं आहे. तर आपण 2 मिनिटं किचन कडे चलूया. किचन ही खूप भरपूर मोठं आहे आणि किचनच्या बाजूलाही आपण जेव्हा बाहेर जाऊ तेव्हा तिथे भरपूर जागा सुटलेली आहे. वॉशरूम्स आहेत आणि मग परत साईडची आपल्याला जागा सुटलेली दिसणारच आहे. आता आपण समोर आलोय किचन मधनं बाहेर निघून. हा थोडासा किचनचा मागचा भाग आपण बघू शकतो. ह्या मागच्या भागातच आपण बोरिंग केलेलं आहे आणि ते 400 फूट गहर आणि आपलं बोरिंग आहे. आता आपण किचन कडनं आणि हॉलकडे आलेलो आहे. बघू शकता या किचनच्या बाजूच्या खिडकीतनं मी तुम्हाला हॉल दाखवला. हे किचन पोर्शनही दाखवतो परत. हे जे किचनच्या साईडला जी एक जागा मी म्हणत होतो वॉशरूम सारखं इथे राहणार आहे ती पण बघून हे भरपूर स्पेस आहे आणि इथे बोरिंग पण आहे. परत साईडला गेलो तर आपण हे जे निळं टीन दिसतं त्याच्या बाजूला एक रोड आहे जो की सेकंड रोड आहे या भवनाच्या आतमध्ये येण्यासाठी आणि फर्स्ट रोड ही फ्रंट आहे. असे 3 रोड आपल्याला मिळतात. इकडनं मी तुम्हाला एक लांब दाखवतोय कसं आपण सोडलेलं आहे. आपल्याला कोणाचंही व्हेंटिलेशन वगैरे आपण दुसऱ्याच्या घेत नाही. आपण आपल्या बिल्डिंग मधनच व्हेंटिलेशन घेतलेलं आहे संपूर्ण. आता आपण पुढे चलूया. ह्या भवनामध्ये पहिले योगदान प्रेस आणि टिळक वाचनालय असे 2 होते. मराठी ऍक्टिव्हिटीचं हे पहिलं स्थान आहे. 1920 मध्ये हा प्लॉट घेतला गेला. 1922 मध्ये हे संपूर्ण झालं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचा इथे सत्कार झालेला आहे. आणे साहेबांचा झालेला आहे आणि अनेक स्वतंत्रता संग्राम सेनानी या भवनात त्या काळात आलेले आहेत. याचप्रमाणे अनेक मोठे लोक बृहन महाराष्ट्राचं एक अधिवेशन या भवनात झालं होतं जुन्या काळात. कालांतरात हे पडित अवस्थेत आलं. समाजाने निर्णय घेतला आणि ह्याला पूर्ण डिसमेंटल करून आता एक नवीन पद्धतीने ह्याला आपण बांधतोय ज्यांनी समाजाला जास्तीत जास्त या भवनाचा उपयोग होऊ शकतो. आतापर्यंत आपण जो आपला काम करतोय, जो ठेकेदार आहे, कॉन्ट्रॅक्टर आहे, त्याला 93 लाख रुपयाचं पेमेंट केलेलं आहे. आपलं वर खाली मिळून जवळजवळ 1,20,00,000 रुपये अनफिनिश भवनाचं खर्च येणार आहे. त्यानंतर जे काही आपल्याला फिनिश होण्यासाठी खर्च लागणार आहे तो वेगळा आहे. वरच्या फ्लोअरचं आपण बघितलं तर वरच्या फ्लोअरची जी आपण दिलेलं आहे त्याला ते 915 रुपये स्क्वेअर फीटने दिलेलं आहे. आता आपण जरा हे मागचं अंगण परत मी एकदा दाखवून आता आपण वर चलूया. हॉलमध्ये आहेत आपण खालच्या आणि आता मी आपल्याला स्टेप्स करणे येणार आहे. तर हे जे आपण भवनाच्या आतमध्ये येतो जिकडनं 2 दार आहेत या हॉलमध्ये. अजून हा जो भाग आहे हा समोर आपल्याला दिसतंय लिफ्ट पोर्शन. इकडनं लिफ्ट आपण लिफ्टचं प्रोव्हिजन करून ठेवलेलं आहे. हा थोडासा इकडनं आपण बघू शकतो जवळजवळ 50 गाड्या समोर उभ्या राहू शकतात आरामात. म्हणून पार्किंगची तशी काही प्रॉब्लेम नाही आहे. समोर एक मोठं आपलं श्रीनाथच्या तलैयाचं मोठं हे आहे पार्किंग स्थान आहे. त्याच्यामध्ये 500 ते 600 गाड्या राहू शकतात मोठ्या कार. ही गल्ली आपण परत सोडलेली जसं मी तुम्हाला सांगितलं होतं.
आणि आपण स्टेप्स बघू शकतात, म्हातारा माणूसही ह्या स्टेप्सवरनं खूप आरामात जाऊ शकतो. एवढे सुंदर स्टेप बनवले आहेत. स्टेपच्या खालची ही जागा आहे, ह्याचाही आपण उपयोग करणारच आहोत. आता आपण स्टेप चढणं चालू करू. खूप आरामात या स्टेप्स आपल्याला चढता येतात. जसं एक व्यावसायिक भवनामध्ये स्टेप्स हवे त्या प्रकाराचे हे स्टेप्स आपण बांधलेले आहेत. बघा किती आरामात आपण चढतोय. आणि आता आपण ह्या जिना पोर्शन वरनं फर्स्ट फ्लोअर वर चालूया. फर्स्ट फ्लोअरची आपली स्लॅब घातली गेली आहे, त्याला 1.5 महिना झालेला आहे. हॉल मधली थोडीशी स्लॅब आपण उघडलेली आहे आणि बाकी आता आपला हे जे मार्च महिना म्हणजे आपल्या होळी नंतर आपण याला उघडू. गुढीपाडव्यापर्यंत पूर्ण जवळजवळ उघडेल किंवा प्लास्टरिंगचं थोडंसं काम वरती झालेलं आहे, बाकी पण उघडत चालू आणि प्लास्टरिंगचं काम आपण करत चालू आहे. आता हे बघा, आपण जे आपला हॉल आहे त्या वरच्या हॉलला आपण बघू शकतो, इथे थोडस डिझाईन चेंज झालेलं आहे. इथे आपल्याला 3 खोल्या, म्हणजे खाली आपल्याला ज्या 2 खोल्या मिळत होत्या वाचनालयाच्या, इथे 1 खोली आपल्याला एक्स्ट्रा मिळते. त्या व्यतिरिक्त जो किचनचा पोर्शन आहे तिथे आपल्याला 1 खोली मिळते. आपल्याला बाहेरचं हे दाखवतोय वरांडा आहे. वरांड्यातनं आपण आता मी ज्या 3 खोल्या सांगितल्या त्या खोल्यांमध्ये चालूया. आता सेंटरिंग लागली म्हणून हळूहळू चालूया. आपण बघू शकता या इकडनं वरनही मी तुम्हाला ओपन स्पेस दाखवतोय आणि कशी बिल्डिंग चांगलं, म्हणजे एक चांगलं फ्रंट एलिव्हेशन पण या बिल्डिंगचं नाही. आपण समोर बघता की किती बढिया दिसतंय समोरनं. तर चला आपण आज चालूया. ज्या 3 खोल्या आहेत त्याही दाखवतो आपल्याला. एक लहान खोली आहे, मधली थोडी अजून मोठी आहे आणि शेवटची खोली भरपूर मोठी आहे. तिघांची एंट्री वेगळी वेगळी राहणार आहे, म्हणजे 3 खोल्यांचा आपल्याला इथे लाभ होणार आहे. पहिल्या खोलीमध्ये अटॅच लॅट्रिन बाथरूम नाही आहे. जी मधली खोली आहे त्याला अटॅच लॅट्रिन बाथरूम आहे आणि शेवटच्या खोलीलाही अटॅच लॅट्रिन बाथरूम आहे, तेही मी आपल्याला दाखवतोय. पण आपल्याला 3 खोल्यांचा इथे हा लाभ, फर्स्ट फ्लोअरला आपल्याला कुल 4 खोल्यांचा लाभ मिळणार आहे. ग्राउंड फ्लोअरला 2 खोल्या आणि किचनचा लाभ मिळणार आहे. त्या व्यतिरिक्त 37 बाय 67 2 मोठे हॉल या बिल्डिंग मध्ये आपल्याला मिळणार आहेत. जर आपण हे बघितलं की किती लोक बसू शकतात, जर खुर्च्या टाकल्या तर जवळजवळ 250 लोक आणि जमिनीवर बसल्या तर 300च्या वर संख्या इथे आरामात बसू शकते. हे वरच्या फ्लोअरचं लॅट्रिन बाथरूम आहे, आतली खोली आहे. आणि आता या खोलीतनं आपण हॉलकडे पण येऊया. एक शेवटची खोली मी आपल्याला दाखवतो आणि मग आपण हॉलकडे येऊया. ही शेवटची खोली आहे. थोडस सेंटरिंग लागल्यामुळे थोडं कमी दिसतंय, पण आता याचा प्रकाश भरपूर राहणार आहे. ग्रीन कर्टनही लावले त्याच्यामुळे थोडं आपण बघा हॉल, जशा खालती हॉल आपण खिडक्या दिल्यात तशाच वर दिल्यात. खाली 11 खिडक्या आहेत, वरती पण 11 खिडक्या आहेत. त्या व्यतिरिक्त 1 खोली एक्स्ट्रा आहे वर. अजून हॉल भरपूर मोठा आहे आणि हॉलला लागून म्हणजे आपलं किचन पोर्शन जसं खालती आपण वेगळ्याने दिलं होतं, इथे वरती हॉलला लागून एक पूर्ण खोली आहे आणि ती खोली भरपूर मोठी आहे. तर त्याला रूम म्हणूनच आपण उपयोग करणार आहे, कारण की 1 किचन ह्याच्यासाठी पर्याप्त आहे. ही पण एक मोठी खोली, ह्याला लॅट्रिन बाथरूम अटॅच आहे. साईडला बाल्कनी आहे, एक मोठी 2 खिडक्या आहेत या खोलीला लागून, म्हणजे हवा आणि पाणी भरपूर राहणार आहे. ही गॅलरी दाखवतोय मी तुम्हाला, साईडची वरच्या फर्स्ट फ्लोअरची मागची वाली. ज्या प्रकारे या भवनाची प्रगती पण मी आपल्याला दाखवली. मागचं अंगण दाखवतो, इकडनं कसं दिसतं. एकोणीसशे मध्ये मराठी संकल्पनेतनं तयार झालेलं हे स्थान, ज्याला 100 वर्षानंतर याचं परत पुनर्निर्माण करण्याची योजना समाजाने बनवली आणि ही सक्सेसफुली आपण पुढे वाढवलेली. ह्याच्यात काही 2 मत नाही. जे थोडे बहुत आपल्याला तर पैसे कमी पडतायत, आपण परत गोळा करून या भवनाला पूर्ण करूया. पण आज आपण जवळजवळ 1 वर्ष आणि काही महिने वर झालेले, एवढ्यामध्ये आपण या भवनाला अनेक मूर्त रूप दिलेलं आहे. आता आपलं फक्त पॅरापेट वॉल, नंतर वरचा जिन्याच्या वरचा पोर्शन, अजून लिफ्टचा वरचा पोर्शन, एवढं फक्त आपलं बांधण्याचं काम वाचलेलं आहे. आणि बाकी जेवढा वेळ आपल्याला प्लास्टरिंग मध्ये लागणार आहे. प्लास्टरिंग आपलं खालचं पूर्ण झालेलं आहे, वरचंही लवकर होईल. वरती सेम लॅट्रिन बाथरूम पण सेम आहेत जसे खालती आहेत. आज आपल्याला सर्वांना मी भवन दाखवतो, वेळोवेळी मी आपल्याला हे कार्य दाखवलेलं आहे
आणि परत त्याच्यासाठी दाखवतोय की आपण बघा, आपण जे काही पैसे या महाराज समाज भवनासाठी दिलेत त्याचा हिशोब व्यवस्थित आहे. कोणी पण येऊन अध्यक्ष, सचिव, कार्याध्यक्ष यांच्याकडे हिशोब मागू शकता. हा पारदर्शितेने हिशोब आहे, बिल्डिंगला नापू शकता. याच्यात काही दोन मताने काही लोकांना असं वाटतं की हिशोब नाही दिला गेला किंवा देत नाही आहात, असं काही नाही आहे. सर्व एक एक कार्य पारदर्शी पद्धतीने आहे, कोणी पण याला येऊन बघू शकता. एक सुंदर वास्तू जेव्हा बनते आणि समाजाच्या संकल्पनेतनं जेव्हा उभी राहते तेव्हा एक बढिया काम होतं. आतापर्यंत आपण बाहेर समाजाचेच पैसे याच्यात वापरलेले आहेत, बाहेरचे कुठलेही अजून आपल्याला पैसे डोनर्सचे मिळाले नाही. फक्त मराठी समाजाच्या लोकांनी ही वास्तू निर्माण केली आहे. जबलपूरच्या 70% जास्त परिवारांनी ह्याच्यात पैसा लावलेला आहे. काही लोक अशी संकल्पित असतील की आम्हाला समाजाला नाही द्यायचंय, तर काही त्रास नाही आहे, आपण ह्याला पूर्ण करूया. प्रत्येकाचे आपले आपले संकल्प असतात. मराठी समाजाने जबलपुरात अनेक वास्तू उभारल्या. महाराज समाजाने महाराज शिक्षण मंडळाची जी आपण महाराष्ट्र विद्यालयाची जागा बनवली तिथे बढिया नाट्य मंच बनवून दिलं होतं. याच प्रकारे शिवाजीची प्रतिमा निर्माण केली शहरामध्ये. व्यायामशालाचं निर्माण केलं जुन्या समाजाच्या लोकांनी आणि आज या भवनाचं आपण पुनर्निर्माण करतोय. मतमतांतर प्रत्येक समाजात असतात, पण समाज संग्रहित होऊन जेव्हा काम करतो, संघटित होऊन काम करतो, तेव्हा खूप लहान लहान परिवार, मध्यम परिवार, उच्च वर्ग हे सर्व जेव्हा एकत्र येतात तेव्हा काहीतरी मोठी वास्तूची निर्माण होते. ज्याचं उदाहरण आपण जबलपूरला प्रस्तुत केलेलं आहे. 1,20,00,000 रुपयाची आपण जवळजवळ गोळा करण्याचा संकल्प लोकांनी आपल्याला दिलेला आहे. भविष्यात आपल्याला एवढे पैसे मिळणार आहेत. फक्त आता आपल्याला जे फिनिशिंग आयटम आहे याच्यासाठी आपल्याला पैसे जोडायचे आणि ते आपण जोडूया, योजना बनवू आणि बढिया जोडू. आपण वरचं टेरेस बघू शकता. हे जे आपलं टेरेस आहे हे टेरेस भरपूर मोठे आहे आणि इथे भविष्यामध्ये आपण 8 खोल्या काढू अशी आपली योजना आहे. म्हणून भविष्यामध्ये जबलपूरमध्ये कोणी पण बाहेरचे लोक आले महाराष्ट्रातनं किंवा कुठं नाही, त्यांना एक थांबण्याची उत्तम सोय या भवनात होणार आहे. या प्रकारचं हे भवन आहे. मोठ्या संकल्पनेतनं, मोठ्या संकल्प शक्तीने हे भवन उभारलं गेलंय. कोणत्याही प्रकारचं मनामध्ये काही न ठेवता मुक्त हस्तपणे आपण या भवनाला सर्वांनी दान केलेलं आहे आणि जेवढं कमी पडेल त्यालाही आपण दान करणार आहोत. सर्व मिळून याला पूर्ण करूया. पूर्ण भारतामध्ये एक उदाहरण बनवूया की समाजाच्या स्वतःच्या शक्तीने हे स्थान निर्माण झालेलं आहे. समाजाच्या संकल्पनेतनं निर्मित हे शिवाचं स्थान, शिवाजी महाराजांचं आज आपण जयंती मनवली आहे. आणि एक अजून थोडंसं म्हणजे समाजातून संस्था निर्मित होत असतात हे लक्षात ठेवायला पाहिजे. अजून आज जबलपुरात जेवढ्या काही मराठी भाषा संस्था काम करतायत त्या सर्व मराठी समाजानेच निर्मित केल्या, हे लक्षात ठेवायचं. आज जे काही टिळकांचं मोठं स्मारक बांधलं जात आहे संपूर्ण भारतातून, ज्याला ज्याला या स्मारकासाठी सहयोग करायचा आहे करू शकता. महाराज समाज जबलपूरला ATG आणि ट्वेले हे पत्र प्राप्त आहे. आणि मी तुम्हाला सगळ्यात शेवटी या व्हिडिओच्या हे पहिले आपली जमीन कशी होती हे दाखवतो. भवन बांधलेलं मी आपल्याला दाखवलंच आहे. प्रारंभिक वर्ग जे होतं कसं आपलं चारी बाजूला आपण फेन्सिंग केलं होतं आणि याला पूर्ण मैदान केलं होतं ते पण मी आपल्याला सगळ्यात शेवटी या व्हिडिओच्या दाखवतोय. याच्यानंतर आपला QR कोड ATG आपल्या संस्थेवर आहे आणि माझी अशी इच्छा आहे की आपण सर्वांनी संकल्प करून अजून या भवनासाठी सहयोग अजून केला पाहिजे. ज्यांनी केला नाही त्यांनी पण करायचा आहे आणि संपूर्ण भारतातनं आपण सर्वजण मिळून या भवनासाठी सहयोग करू शकता. या भवनाच्या सहयोगासाठी आपला QR कोड मी दिलेला आहे. याच्यावरती आपण अजून ATG आपल्याजवळ प्राप्त आहे आणि या कोडनी आपण सहयोग करू शकता. नर्मदे हर.